मित्रांनो, मी तुम्हाला शोरूमची एक चालबाजी सांगतो. आपण कधी गाडी सर्व्हिसिंगला लावतो त्यावेळेस लास्टला ते बिल काढतात. बिलमध्ये सांगतात तुमचा हा पार्ट चेंज केला आहे, तुमचं ते पार्ट चेंज केलं आहे. असं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काही फायदा आहे का? समजा तो पार्ट त्यांनी फक्त रिपेअर करून वापस लावला, आपला जो पहिल्याचा पार्ट असेल तो रिपेअर करून वापस लावला आणि ते आपल्याला बिलमध्ये दाखवतील का हा पार्ट आम्ही चेंज केलेला आहे. तर मग याच्यात काय अर्थ नाही ना, का मग ते चोरीच झाली समजायची शोरूमवाल्यांची. त्यापेक्षा तुम्ही काय करा, ठीक आहे ते म्हणताय ना तुम्ही का पार्ट चेंज करून दिलेत ह्या गाडीचे, हा पार्ट चेंज केला, तो केला, ठीक आहे. पण तुम्ही काय करत जा कस्टमर, का तो जे जुने पार्ट आहे ना, ते तुम्ही तुमच्याकडं वापस घेत जा. का त्या शोरूमवाल्यांना पहिले सांगायचं, तुम्ही जेवढे पार्ट चेंज करताय ना, जे जुने पार्ट आहे ते आमच्याकडे रिटर्न द्या आम्हाला. कारण याने कसं म्हणजे सत्य होईल का, जे जुने पार्ट आहेत ते आपल्याकडे येतील आणि आपल्याला विश्वास होईल का खरंच याने तो पार्ट चेंज करेल आहे. अशा गोष्टीमुळं ना जुने पार्ट शोरूमवाल्यांकडून घेत जा. म्हणजे आपल्याला पण कळेल का खरंच यांनी तो पार्ट चेंज केलेला आहे. नाही तर काही वेळेस काय होतं, आपण त्या वस्तू घेत नाही, तो पार्ट रिटर्न घेत नाही जुना आणि म्हणतो का जाऊ दे आता तो पार्ट आपल्या काही कामाचा नाही. मग याच गोष्टीमुळं ते काय फायदा उचलून घेतात आणि सांगतात का हे पार्ट चेंज केला तो, आणि तोच पार्ट आपल्या गाडीचाच पार्ट रिपेअर करून आपल्याच गाडीला वापरलेला जातो. म्हणून सांगतो मित्रांनो, जे जुने पार्ट राहतात ते तुम्ही घरी आणत जा, पण तिथं नका ठेवू जाऊ. किंवा तुमच्या डोळ्यासमोर ते पार्ट बघत जा का खरंच पार्ट चेंज केलेत का नाही ते.